हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड लेक्चर नंबर 25 आणि आज आपण नॉमनक्लेचर शिकणार आहोत कीटोनचं. नाउ व्हॉट इज कीटोन? कीटोन इज अ कार्बोनिल कंपाउंड where two alkyl group directly attach to carbonyl carbon atom. Ketone is a carbonyl compound where two alkyl groups attach to carbonyl carbon atom. General representation is R C double bond O R. कीटोन म्हणजे काय सांगितलंय? कीटोन हा असा कार्बोनिल कंपाउंड आहे ज्या कंपाउंड मध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप असतो त्याला कार्बोनिल कंपाउंड म्हणतो आपण. मग या कार्बोनिल कंपाउंड मध्ये दोन अल्किल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल कार्बन ॲटम आहे. दोन अल्किल ग्रुप कार्बोनिल कार्बनला अटॅच असले की तो झाला कीटोन. आता हे दोन अल्किल ग्रुप दे मे बी सेम और मे बी डिफरंट. कदाचित दोन्ही साइडला CH3 असेल तर ते पण शक्य आहे, किंवा इकडे CH3 इकडे C2H5 ते पण पॉसिबल आहे. म्हणजे दिस टू अल्किल ग्रुप मे बी सेम और मे बी डिफरंट. यावरून कीटोनला आपण क्लासिफाय करू शकतो. कीटोन कॅन बी क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, सिंपल कीटोन अँड मिक्स कीटोन. सिंपल कीटोन म्हणजे काय तर दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असले तर सिंपल कीटोन म्हणा. सिंपल कीटोनला सिमेट्रिकल कीटोन पण म्हणतात. आणि जर का दोन अल्किल ग्रुप वेगवेगळे असले तर त्याला तुम्ही मिक्स कीटोन किंवा अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हणू शकता. म्हणजे काय, CH3 C डबल बॉन्ड O CH3 सिंपल कीटोन, CH3 C डबल बॉन्ड O C2H5 हा मिक्स कीटोन झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. तर जनरल रिप्रेझेंटेशन काय आहे? R C डबल बॉन्ड O R. फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O. आता तुम्हाला दिसतंय हा जो C डबल बॉन्ड O आहे, कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, त्यातली 2 व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय ऑक्सिजन आहे, रिमेनिंग 2 व्हॅलन्सी सध्या व्हॅकंट आहे. याचा अर्थ कीटोनचा फंक्शनल ग्रुप हा डायव्हॅलंट आहे. मग डायव्हॅलंट फंक्शनल ग्रुप आहे याचा अर्थ असा की यामध्ये मेटॅमरिझम शक्य आहे. जसं इथरमध्ये मेटॅमरिझम होतं तसंच तुम्हाला कीटोनमध्ये सुद्धा मेटॅमरिझम दिसून येणार आहे. ठीक आहे की नाही? मग इथरमध्ये आपण मेटॅमरिझम बघितलेला आहे, एस्टरमध्ये पण मेटॅमरिझम येईल. इथरमध्ये मेटॅमरिझम, एस्टरमध्ये मेटॅमरिझम, आता कीटोनमध्ये पण मेटॅमरिझम येईल. मेटॅमरिझमसाठी एक अट आहे की फंक्शनल ग्रुप हा पॉलीव्हॅलंट पाहिजे. म्हणजे त्या फंक्शनल ग्रुपची व्हॅलन्सी एकापेक्षा जास्त पाहिजे. एकापेक्षा जास्त त्याची व्हॅलन्सी जर का असेल तर तो पॉलीव्हॅलंट झाला. आणि पॉलीव्हॅलंट फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडमध्ये मेटॅमरिझम शक्य आहे. तर इथे कीटोनचा फंक्शनल ग्रुप हा डायव्हॅलंट आहे आणि डायव्हॅलंट फंक्शनल ग्रुप असल्यामुळे कीटोनमध्ये मेटॅमरिझम शक्य असणार आहे. जसं ते इथर आणि कीटोनमध्ये पण एथर आणि एस्टरमध्ये पण ते शक्य होतं, आता ते कीटोनमध्ये सुद्धा शक्य होणार आहे. पुढे आपल्याला मेटॅमरिझम बघायचंच आहे. आता या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आपण सांगितला, तर हा जो फंक्शनल ग्रुप आहे 2 व्हॅलन्सी इनकम्प्लीट आहेत त्याच्या. म्हणजे याचा अर्थ इकडे कोणीतरी असणार, इकडे कोणीतरी असणार. याचा अर्थ कीटोनचा फंक्शनल ग्रुप नेव्हर अटॅच ॲट द एंड ऑफ द कार्बन चेन, इट इज ऑलवेज विदिन द कार्बन चेन. बघा ना, इकडे पण अल्किल ग्रुप आहे, इकडे पण अल्किल ग्रुप आहे. म्हणजे 2 अल्किल ग्रुपच्या मध्ये C डबल बॉन्ड O येणार आहे. याचा अर्थ C डबल बॉन्ड O टर्मिनलला शेवटी कधीच नसतो, नेव्हर अटॅच ॲट द एंड ऑफ द कार्बन चेन. तो कार्बन चेनच्या नेहमी मध्ये असल्याचं तुम्हाला दिसेल. आणि म्हणून आपण वाक्य दिलंय की फंक्शनल ग्रुप ऑफ कीटोन इज डायव्हॅलंट अँड इज प्रेझेंट विदिन कार्बन चेन, नेव्हर अटॅच ॲट द एंड ऑफ द कार्बन चेन. पुढला मुद्दा आहे जनरल फॉर्म्युला. याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2nO. हा तर अल्डिहाइडचा पण होता, पण अल्डिहाइड हा 1 कार्बनचा शक्य आहे, 2 कार्बनचा पण अल्डिहाइड शक्य आहे. आपण पाहिलंय फॉर्मलडिहाइड, ॲसिटल्डिहाइड हे 1 कार्बनचा फॉर्मलडिहाइड, 2 कार्बनचा ॲसिटल्डिहाइड. पण कीटोन मात्र पहिला कीटोन हा कमीत कमी 3 कार्बनचा येईल. का बरं? हा अल्किल ग्रुप आहे, म्हणजे कमीत कमी 1 कार्बनचा तर लागेलच. मिथिल ग्रुप घेतला समजा, हा पण अल्किल ग्रुपच आहे. इकडे पण CH3 म्हणजे मिथिल ग्रुप घेतला समजा, मग 1 कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन. कमीत कमी कीटोनमध्ये किती कार्बन असतील? 3. म्हणजे 3 कार्बनपेक्षा कमी कार्बनचा कीटोन अस्तित्वात नाही. म्हणून जनरल फॉर्म्युला लिहिताना CnH2nO व्हेअर n मस्ट बी ग्रेटर दॅन 2. n ची संख्या 2 पेक्षा जास्त असेल, ती 3, 4, 5, 6 काही पण असू शकेल, पण 2 किंवा 1 अशा कार्बनचा कीटोन अस्तित्वात नाही. काय बघितलं या साईडला? एकदा पुन्हा, कीटोन हा असा कंपाऊंड आहे ज्यामध्ये 2 अल्किल ग्रुप हे कार्बोनिल कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे.
आर सी डबल बॉन्ड ओ आर हे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे. दोन्हीही आर जर का सेम असले तर त्याला सिंपल कीटोन किंवा सिमेट्रिकल कीटोन म्हणा. हे दोन आर जर का वेगवेगळे असले तर त्याला मिक्स कीटोन, त्याला अनसिमेट्रिकल कीटोन म्हणा. फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ आहे, जो डायव्हॅलंट आहे, म्हणजे यात मेटामरिझम शक्य आहे आणि हा कधीही ॲट द एंड ऑफ द कार्बन चेन असत नाही, इट इज विदिन द कार्बन चेन. त्यापुढे जनरल फॉर्म्युला दिलाय CnH2nO व्हेअर n इज ग्रेटर दॅन 2. n ची संख्या 2 पेक्षा जास्त असणार आहे. दिस इज अबाउट द डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ कीटोन ॲज वेल ॲज जनरल रिप्रेझेंटेशन, फंक्शनल ग्रुप, जनरल फॉर्म्युला ऑफ कीटोन. आता आपल्याला नॉमनक्लेचर लक्षामध्ये घ्यायचं आहे. नॉमनक्लेचर म्हटलं की कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीममध्ये कीटोनचं नाव दिलं जातं अल्कील अल्कील कीटोन. अल्कील अल्कील कीटोन डिपेंडिंग अपॉन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरवरती आपण हे अल्कील ग्रुप त्या ठिकाणी लिहिणार आहोत. अल्फाबेटिकल ऑर्डर याचा अर्थ काय आहे, इथरमध्ये आपण बघितलेला आहे तसा कीटोनमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन. आणि IUPAC नेम आहे E of alkane. E of alkane is replaced by ONE, म्हणजेच नेम आहे अल्कॅनोन. काय नेम आहे, अल्कॅनोन. ई काढायचा आणि त्याच्याऐवजी ONE ठेवायचा, असं लिहिलं चालेल. अल्कॅन प्लस ओन, अल्कॅनोन हे त्याचा IUPAC नेम असणार आहे. चला एक एक करत कीटोन घेऊ आपण. पहिले इकडे पण CH3 ठेवतो, इकडे पण CH3 ठेवतो, म्हणजे हा सिंपल कीटोन, सिमेट्रिकल कीटोन मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता याचं आपल्याला कॉमन नेम तयार करायचं आहे. याचं नाव आहे मिथिल, याचं पण नाव आहे मिथिल. दोन्हीही मिथिल असल्यामुळे मिथिल मिथिल लिहिण्याच्या ऐवजी आपण डायमिथिल कीटोन असं लिहू शकतो. दिस इज डायमिथिल कीटोन. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे, 3. 3 कार्बनचा अल्केन आहे प्रोपेन. त्या प्रोपेन मधला कोण काढायचा, ई, त्याच्याऐवजी ठेवायचा ONE, म्हणजे झाला प्रोपॅन. ई काढला आणि त्याच्याऐवजी ONE ठेवला, काय झालं नाव त्याचा IUPAC, प्रोपॅनोन. म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O CH3, डायमिथिल कीटोन कॉमन नेम आणि प्रोपॅनोन IUPAC नेम. याला अजून एक ट्रेड नेम दिलं जातं, ते म्हणजे ॲसिटोन, आणि त्याचाच उपयोग जास्त केल्याचं दिसून येतं. म्हणजे डायमिथिल कीटोन, प्रोपॅनोन हे नाव कमी वापरतात, पण याला ॲसिटोन हे नाव जास्त करून वापरल्याचं दिसतं. तेच आपण लक्षामध्ये ठेवायचं आहे, बाकीचे पण लक्षामध्ये राहतातच. पुढला घ्या, नेक्स्ट कीटोन. आता एका साईडला CH3 ठेवतो, दुसऱ्या साईडला C2H5 घेतो. म्हणजे याच्या नावाची सुरुवात आहे M नी, याच्या नावाची सुरुवात आहे E नी. हा मिथिल आहे, हा इथिल आहे. अल्फाबेटिकली पहिले कोण येतो, इथिल, आणि म्हणून याचं नाव येणार आहे इथिल मिथिल कीटोन. इथिल मिथिल कीटोन असं याला आपण नाव या ठिकाणी देणार आहोत. दिस इज इथिल मिथिल कीटोन. आता IUPAC नेम देऊ. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे बघा, 1 2 3 4. 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन. त्या ब्युटेन मधला ई काढायचा आणि काय ठेवायचा आहे, ONE, म्हणजे नाव काय झालं त्याचं, ब्युटॅनोन. व्हॉट इज इट्स नेम, ब्युटॅनोन. हे त्याचा IUPAC नेम असल्याचं तुम्हाला दिसून येईल. अजून पुढला घेऊ आपण. C2H5 C डबल बॉन्ड O C2H5. आता वरती आपण पहिला घेतला होता सिंपल, दोन्हीकडे CH3, मग हा मिक्स होता, मिथिल इथिल, दोन इकडे मिथिल होता, इकडे इथिल होता. आता दोन्ही इथिल आहे, म्हणजे पुन्हा सिंपल कीटोन आहे. याचं कॉमन नेम आता डायरेक्ट लिहितो मी, डाय इथिल कीटोन. डाय इथिल कीटोन. आता IUPAC नेम बघायचा आहे. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे, 5. 5 कार्बनचा अल्केन पेंटेन. त्याचा ई काढायचा आणि ONE ठेवायचा. बरं, C डबल बॉन्ड O कितव्या कार्बनला आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. समजतंय ना, 5 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहे. इथे 2 कार्बन आहे, पहिला दुसरा, हा तिसरा कार्बन आहे. मग याचं नाव कसं करतात बघा, पहिले 5 कार्बनचा अल्केन म्हणून पेंटेन, त्यातला ई काढून ONE ठेवणार, म्हणून तुम्ही नाव करणार पेंटॅनोन. त्यापुढे हा जो कीटोनिक ग्रुप आहे हा कितव्या कार्बनचा आहे, 3ऱ्या, म्हणून अजून करेक्ट, म्हणजे याचं नाव येईल पेंटॅन 3-ओन. या पद्धतीने आपण याला नाव देणार, पेंटॅन 3-ओन. तर दिस इज इट्स नेम, पेंटॅन 3-ओन. आता पुढलं घेऊ अजून आपण. हा बघा आता, CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3, बरोबर आहे. हा आहे तुमचा मिथिल,
हा आहे तुमचा एन प्रोपिल. अल्फाबेटिकल कंपॅरिझन एम आणि पी मध्येच होणार. एन प्रोपिल म्हणजे एन सोबत कंपॅरिझन नाही होणार त्याची. हा मिथिल आहे आणि हा प्रोपिल आहे. भलेही तो स्ट्रेच चेन मध्ये असल्यामुळे लिहिताना आपण एन प्रोपिल लिहिणार, पण अल्फाबेटिकल कंपॅरिझन करत असताना एम आणि पी मध्येच करायची. मग आता ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी एल एम एन ओ पी म्हणजे एम पहिले आहे. मग याचं नाव काय येईल? मिथिल एन प्रोपिल कीटोन. बरोबर आहे. आता IUPAC ने पुन्हा स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे? 5 कार्बनचा अल्केन पेंटेन. नंतर E इज रिप्लेस्ड बाय ONE कारण हा कीटोन आहे. आणि कितव्या कार्बनला आहे? दुसऱ्यालाच आहे. दुसऱ्या कार्बनला असल्यामुळे 5 कार्बनचा अल्केन पेंटेन E इज रिप्लेस्ड बाय ONE पेंटॅनोन आणि दुसऱ्या कार्बनला C डबल बॉन्ड O आहे म्हणून हा झाला पेंटॅन 2 ओन. हा होता पेंटॅन 3 ओन. हा पेंटॅन 2 ओन. या दोघांवरनं काय सांगता येईल तुम्हाला? तर दीज आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. इथे फंक्शनल ग्रुप तिसऱ्या कार्बनला, इथे फंक्शनल ग्रुप दुसऱ्या कार्बनला आहे. म्हणजे हे दोघं पोझिशन आयसोमर्स आहे. पोझिशन आयसोमरचा अर्थ काय असतो? दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शनल ग्रुप बट डिफर बाय पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. हे असे कंपाऊंड आहे ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप पण सेम आहे, बट डिफर बाय पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. इथे फंक्शनल ग्रुप तिसऱ्या कार्बनला, इथे फंक्शनल ग्रुप दुसऱ्या कार्बनला आहे. त्यामुळे या दोघांना आपण पोझिशन आयसोमर असं म्हणू शकतो. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज पोझिशन आयसोमर. अँड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मेटॅमर्स. हे दोघं एकमेकाचे मेटॅमर्स पण आहे. कसे काय? मेटॅमरिझमची डेफिनेशन मागे मी इथरच्या वेळेला सांगितली होती. काय आहे मेटॅमरिझमची कन्सेप्ट? मेटॅमरिझम म्हणजे इट इज अ टाईप ऑफ आयसोमरिझम. हे एक अशा प्रकारचं आयसोमरिझम आहे ज्यामध्ये फंक्शनल ग्रुप हा पॉलिव्हॅलंट असला पाहिजे. फंक्शनल ग्रुप काय असला पाहिजे? पॉलिव्हॅलंट. आणि त्या पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुपला अटॅच असणारे अल्किल ग्रुप डिफरंट असले पाहिजे. मग ऐका डेफिनेशन मेटॅमर्सची. दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. पहिला मुद्दा, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम, बट डिफरंट अल्किल ग्रुप अटॅच टू सेम पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. यामध्ये इथिल ग्रुप आहेत, तर इथे मिथिल आणि एन प्रोपिल आहे. म्हणजे इथले अल्किल ग्रुप आणि इथले अल्किल ग्रुप वेगवेगळे. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, या दोघांचा फंक्शनल ग्रुप पण सेम आहे, पण डिफरंट अल्किल ग्रुप अटॅच टू सेम पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुप. पॉलिव्हॅलंट फंक्शनल ग्रुपला अटॅच असणारे अल्किल ग्रुप मात्र डिफरंट आहे. मग त्यांना मेटॅमर्स असं देखील म्हटलं जातं. याचा अर्थ पोझिशन आयसोमरिझम इन कीटोन इज इट्स मेटॅमरिझम. जे पोझिशन आयसोमरिझम आहे कीटोन मधलं ते त्याचं मेटॅमरिझम एक्सप्लेन करू शकतो आपण असं दिसून येतं. पोझिशन आयसोमरिझम हेच त्याचं काय आहे? मेटॅमरिझम आहे असं म्हणायला हरकत नाही. तर इथे आपण पोझिशन आयसोमरिझम पण सांगितलं, इथे आपण मेटॅमरिझम पण सांगितलंय. चला एक एक्झाम्पल अजून बसतंय ते आपण लक्षामध्ये घेऊ. काय एक्झाम्पल बघा. या ठिकाणी घेतला CH3 C डबल बॉन्ड O CH CH3 CH3. ठीक आहे. आता हा घेतलाय, याचा आपल्याला नाव द्यायचं. हा मिथिल आहे, हा आयसोप्रोपिल आहे. मग याचा कॉमन नेम येईल मिथिल आयसोप्रोपिल कीटोन. मिथिल आयसोप्रोपिल कीटोन. अल्फाबेटिकल ऑर्डरनी आपण लिहिलेलं आहे. एम आणि पी मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर लावली आपण. आता IUPAC नेम द्यायचा, जरा व्यवस्थित लक्ष द्या. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे? 1 2 3 4. 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन आणि लोएस्ट पॉसिबल C डबल बॉन्ड O ची पोझिशन इकडनं येते, दुसऱ्या कार्बनला आहे. बरोबर आहे. आणि मिथिल ग्रुप हा तिसऱ्या कार्बनला आहे. ऐका, पहिले काय लक्षात घ्यायचं? स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहे ते सगळ्यात पहिले बघायचं. स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन होते म्हणून मी याला पहिले ब्युटेन नाव देतो. एक एक स्टेपनी नाव तयार करू आपण. पण C डबल बॉन्ड O आहे म्हणजे हा कीटोन आहे. मग मी याचा E काढतो आणि त्याला ONE लावतो. आता पुढे म्हणजे तो झाला ब्युटॅनोन. मला ब्युटॅनोन मध्ये या C डबल बॉन्ड O ची पोझिशन सांगणं आवश्यक आहे. दुसऱ्या कार्बनला आहे, मग मी याला ब्युटॅन 2 ओन असं म्हणतो. काय म्हणतो? ब्युटॅन 2 ओन. आणि तिसऱ्या कार्बनला हा मिथिल ग्रुप आहे अजून, मग मी याच्या नावाच्या सुरुवातीला 3 मिथिल असं टाकतो. मग सांगा पूर्ण नाव काय झालं त्याचं? 3 मिथिल ब्युटॅन 2 ओन.
असं त्याचं नाव होईल. कसा विचार केला लक्ष द्या. पहिले स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन होते? 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन. सी डबल बॉन्ड ओ त्यात आहे म्हणून ई काढला आणि ONE ठेवला, नाव झालं ब्युटॅनोन. दुसऱ्या कार्बनला सी डबल बॉन्ड होता, नाव झालं ब्युटॅन 2 राहिला होता हा CH3 जो तिसऱ्या कार्बनला आहे, नावाच्या सुरुवातीला लिहिला 3 मिथिल ब्युटॅन 2 तर दिस इज अबाउट दी IUPAC नेम ऑफ धिस कंपाऊंड. आता एक गोष्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला चेन आयसोमरिझम पण लक्षामध्ये घेतल्या जाणार आहे. या दोघांवरनं आपण चेन आयसोमरिझम बघू शकतो. याच्या स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन आहे? 5. याच्या स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन आहे? 4. दीज आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, सेम फंक्शनल ग्रुप पण सेम आहे, बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. 3 गोष्टी बोललो. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा सारखा आहे, या दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप पण बघा सारखा आहे, पण याच्या स्ट्रेट चेनमध्ये 5 कार्बन आहे, याच्या स्ट्रेट चेनमध्ये 4च कार्बन आहे. सॉरी, म्हणजे हे दोघं जण चेन आयसोमर्स आहे असं आपण म्हणू शकतो. कोण आहेत ते? चेन आयसोमर. डेफिनेशन काय? दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप, बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. दे आर कॉल्ड एज चेन आयसोमर. म्हणजे आपण आतापर्यंत कीटोनमध्ये पोझिशन आयसोमरिझम म्हणजेच मेटॅमरिझम बघितलं, चेन आयसोमरिझम सुद्धा आपण कीटोनमध्ये लक्षात घेतलेला आहे. अजून आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन या दोघांमध्ये अजून एक आयसोमरिझम दिसतं आणि ते आहे फंक्शनल आयसोमरिझम. कोणता आयसोमरिझम? फंक्शनल आयसोमरिझम. कसं येतं ते बघा. चला, पहिला कीटोन आहे CH3 सी डबल बॉन्ड O CH3. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येईल सांगा? C3H6O. बरोबर आहे. आता मी 3 कार्बनचा अल्डिहाइड घेतो, CH3 CH2 CH डबल बॉन्ड O. आठवत आहे का याचा कॉमन नेम? याचं कॉमन नेम आहे प्रोपियोनल्डिहाइड. काय आहे कॉमन नेम? प्रोपियोनल्डिहाइड. आणि IUPAC नेम आहे प्रोपॅनल. काय IUPAC नेम? प्रोपॅनल. आता या दोघांविषयी काय दिसतंय तुम्हाला? 1 2 3 कार्बन आहे, 3 आणि 2 5 आणि 1 6 हायड्रोजन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे. म्हणजे हा जो अल्डिहाइड आहे आणि हा जो कीटोन आहे, या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. These are the compound having same molecular formula but differ by functional group. पण functional group त्यांचा डिफरंट आहे. Then they are called as functional isomers. What they are called as? Functional isomer. म्हणजे असं म्हणता येईल तुम्हाला की अल्डिहाइड आणि कीटोन हे एकमेकाचे कोण आहे? फंक्शनल आयसोमर्स आहे. काय काय बघितलं? प्रोपियोनल्डिहाइड आणि डायमिथिल कीटोन या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण फंक्शनल ग्रुप डिफरंट, म्हणून आपण सांगितलं की अल्डिहाइड कीटोन हे फंक्शनल आयसोमर्स आहे. दुसरं सांगितलं आपण या दोघांच्या बाबतीमध्ये इथे या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम होता पण पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप वेगळी होती. याला पोझिशन आयसोमरिझम आपण म्हटलं. तेच मेटॅमरिझम आहे. मेटॅमरिझममध्ये काय असतं? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, फंक्शनल ग्रुप सेम, पण वेगवेगळे अल्किल ग्रुप या फंक्शनल ग्रुपला अटॅच असतात, तेव्हा मेटॅमरिझम शक्य होतं. आणि मेटॅमरिझमसाठी फंक्शनल ग्रुप हा पॉलिव्हॅलंट पाहिजे, म्हणजे त्याची व्हॅलन्सी एकापेक्षा जास्त पाहिजे. पुढे सांगितलं या दोघांविषयी, या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप पण सेम आहे, पण स्ट्रेट चेनमध्ये याच्या 5 कार्बन आहे, याच्या 4च कार्बन आहे, म्हणजे डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. यांना म्हटलं होतं आपण चेन आयसोमर. दिस इज अबाउट आयसोमरिझम इन अल्डिहाइड ॲज वेल ॲज कीटोन.